नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर अनेक शेतकरी ट्रॅक्टर घेण्याच्या विचारामध्ये आहेत। तर तुम्ही वेगवेगळे ट्रॅक्टर घेण्याच्या विचारामध्ये आहेत, पण तुम्ही ट्रॅक्टर घेण्याबद्दल कन्फ्युजन मध्ये आहेत। तर तुम्हाला कोणता ट्रॅक्टर घ्यावा, कोणत्या शेतामध्ये कोणते ट्रॅक्टर घ्यायचा आहे, वाहतुकीसाठी ऊस वाहतुकीसाठी वेगळा ट्रॅक्टर असतो, नंतर शेतीमध्ये काम करणारा वेगळा ट्रॅक्टर असतो, नंतर ट्रॅक्टरचा अवरेज किती भेटतं, नंतर नांगरणीसाठी कोणता ट्रॅक्टर असतो, नंतर रोटर मारण्यासाठी चांगला कुठला ट्रॅक्टर असतो, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर थोडक्यात तुम्हाला ट्रॅक्टर घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला मदत करू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लास्टपर्यंत पहा। तर तुम्हाला कुठला ट्रॅक्टर घेतल्यानंतर कुठले फायदे होणार आहेत, कोणता ट्रॅक्टर घेतल्यानंतर किती अवरेज देणार आहे, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर महत्त्वाचं ट्रॅक्टर घेताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करायचा हे आपण एका थोडक्या पॉईंट थ्रू पॉईंट पाहणार आहे। तर तुम्हाला आता महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारची शेती आहे। विदर्भामध्ये असेल, नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल, नंतर नाशिक या भागासारखा असेल, पुणे विभाग असेल, तर आता पूर्व पश्चिम भाग, आता सातारा, नंतर जे सातारामध्ये खडकाळ भाग आहे त्यामुळे सुद्धा तिथं ट्रॅक्टर वेगळा असणं गरजेचं आहे। नंतर जे सांगली, कोल्हापूर इथे सघन भाग आहे, ऊस पट्ट्याचा भाग आहे, इथं ट्रॅक्टर वेगळा असला पाहिजे। नंतर जे पुणे विभाग आहे, नंतर जळगाव, नागपूर, विदर्भ या भागामध्ये वेगवेगळे ट्रॅक्टर चालतात। आता आपण ही शेतीची विभागणी पाहायची, नंतरच आपण ट्रॅक्टर कोणता निवडायचा हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर योग्य ट्रॅक्टरची निवड योग्य ठिकाणी करणं हे अतिशय गरजेचं आहे। नंतर कारण काय की आपण ट्रॅक्टर घेतला ऊस वाहतुकीचा आणि आपल्याला पाहिजे द्राक्षाच्या शेतीमध्ये, असं केलं तर नंतर ट्रॅक्टर घेतल्यानंतर अनेक शेतकरी पश्चाताप करतात। त्यामुळे ट्रॅक्टर घेताना ट्रॅक्टर अवरेज किती देतो, नंतर हे मशीनसाठी चालतो का, नंतर मशीनसाठी चालतो का, ऊस वाहतुकीसाठी चालतो, याचं कंपॅरिझन करायचं। नंतर वेगवेगळ्या शेतकऱ्याचं, आता अनेक शेतकऱ्याचं असं झालं असं की एका शेतकऱ्याने, आमच्या शेजार शेतकऱ्यांनी त्याला एका मक्याची जी रास करते ते मशीन चालण्यासाठी त्याला ट्रॅक्टर हवा होता आणि त्यानं सुरुवातीला खरेदी केला अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर। आणि अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर मित्रांनो जास्त लॉंग रूटवर चालण्याचा, ज्यादा वजन वाहण्यासाठी बनवलेला हा अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर आहे। आणि त्यानं बनवलं मशीन, आणि मशीन जी मक्काची रास करते त्या मशीनीसाठी त्याने घेतला आणि तो ट्रॅक्टर मशीनसाठी ज्यावेळेस तो चालू केला, त्यावेळेस चालू केल्यानंतर तो ट्रॅक्टर अतिशय गरम होऊ लागला आणि ते मशीन जी रास होते त्या रास होण्यासाठी तो अतिशय त्रासदायक ठरू लागला। तर नंतर तो विकून नंतर दुसरा त्यानं स्वराज 475 घेतला मित्रांनो। कारण काय की स्वराज 475 हे मशीनसाठी अतिशय उत्तम चालणारा ट्रॅक्टर आहे। त्यामुळे शेतकरी पहिल्यांदा ट्रॅक्टर खरेदी करतात, नंतर वेगवेगळ्या गोष्टी त्यांना पश्चाताप होतात। तर आज आपण पाहणार आहोत अर्जुन महिंद्रा आणि जॉन डियर, यामध्ये तुम्ही दोन्हीपैकी एक ट्रॅक्टर खरेदी करणार असलात तर त्याचे फायदे काय, तोटे काय, याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तर दुसरं पाहायला गेलं तर तुम्ही शेतीचा प्रकार, आता अनेक शेतीमध्ये शेतकऱ्याचे छोटे शेती असते, त्यामुळे त्या शेतीमध्ये तुम्हाला छोटा ट्रॅक्टर घेणं गरजेचं आहे। नंतर अनेक जे मोठे शेतकरी असतात त्याचे बागायती शेती, नंतर बागायत शेती घेतलं तर त्याला छोटं ट्रॅक्टर घेऊन गरजेचं काहीच उपयोग नाही। त्यामुळे त्या शेतीसाठी तुम्हाला मोठा ट्रॅक्टर, द्राक्षे असेल, नंतर डाळिंब असेल, या ह्याच्यामध्ये वेगळा मोठा ट्रॅक्टर घेणं गरजेचं आहे। नंतर तुम्हाला आता भाजीपाला घ्यायचा असणार तर भाजीपाला घेण्यासाठी वाहतूक करण्यासाठी तुम्हाला चांगला अवरेज देणारा ट्रॅक्टर हवा असेल, कारण काय की भाजीचं वजन अतिशय हलका असतं आणि तो वाहून नेण्यासाठी चांगला अवरेज देणारा, चांगला आकर्षक असा ट्रॅक्टर घेणं अतिशय गरजेचं असतं। तर दुसरं पाहायला गेलं तर शेती काम करणारा, नांगरणी, नंतर तुम्हाला म्हटलं तर रोटर, कुळू मारणे, नंतर तुम्हाला वेगवेगळी नांगरणी करणे, सऱ्या सोडणे, अशा शेती कामासाठी महिंद्रा ट्रॅक्टर सुद्धा अतिशय उपयोग आहे। तर मित्रांनो, हे झाले ट्रॅक्टर शेतीबद्दलची माहिती। आता आज आपण कंपॅरिझन करणार आहे ते म्हणजे महिंद्रा ट्रॅक्टर, अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर आणि जॉन डियर ट्रॅक्टर। तर आता कोणकोणते फंक्शन भेटतात अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टरमध्ये आणि जॉन डियर ट्रॅक्टरमध्ये, याचे कंपॅरिझन करणार आहे। तर सुरुवातीला पाहूया अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर। अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर किती एचपी पर्यंत आपल्याला भेटतो, तर अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर तुम्हाला 45 एचपी पासून ते 75 एचपी पर्यंत तुम्हाला ट्रॅक्टर भेटतात। तर हे झालं। आता दुसरं त्याच्या ऑपोजिट जॉन डियर ट्रॅक्टर आपल्याला किती पर्यंत भेटतो, तर आपल्याला 35 एचपी पासून जवळजवळ 120 एचपी पर्यंत तुम्हाला ट्रॅक्टर भेटू शकतो। तर मित्रांनो, अतिशय मोठं इंजिन असतं, चांगलं एचपी प्रमाणाचं, आणि ह्याला एक जगात संपूर्ण आता जॉन डियर ट्रॅक्टर आहे संपूर्ण जगामध्ये चालतो आणि अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर आहे संपूर्ण भारतामध्ये मर्यादित कंट्री पुरता चालतो। पण अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर सुद्धा अतिशय खूप चांगला आहे आणि जॉन डियर ट्रॅक्टर हा संपूर्ण जगामध्ये चालणार आहे। त्याला ग्लोबल म्हणजे संपूर्ण जगातून मागणं असणारा ट्रॅक्टर म्हणजे तो जॉन डियर ट्रॅक्टर आहे। तर हे झालं। आता तुम्हाला अवरेज कुठला ट्रॅक्टर देतो सगळ्यात जास्त, जॉन डियर देतो की अर्जुन महिंद्रा देतो, हे आपण थोडक्यामध्ये पाहूया। तर सुरुवातीला पाहायला गेलं तर इंधनच्या अवरेजच्या बाबतीत पाहायला गेलं तर अर्जुन महिंद्रा ही अतिशय उपयुक्त असणारा
ट्रॅक्टर आहे, आवरेज सुद्धा चांगला देतो आणि आपण ऊस वाहतुकीसाठी वापरलं जात असेल तर अर्जुन महिंद्रा ही अतिशय चांगला वापरला जाणारा ट्रॅक्टर आहे. तुम्हाला पाहायला गेलं तर दुसरं पाहायला गेलं तर जे जॉन डियर ट्रॅक्टर आहे, जी इंधन व्यवस्था आहे तो इंधन व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे जे इंजिन मध्ये जे डिझाईन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आवरेज तो जास्त डिझेल खातो, पण जो आपण इंजिन मध्ये जो प्रॉब्लेम येतो डिझेलमुळे, डिझेलमध्ये कचरा गेला, फिल्टर गेला, तर जे फिल्टरची व्यवस्था केली जॉन डियर ट्रॅक्टरमध्ये ते अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आलेले आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर किंमत जॉन डियरची किती, जॉन डियर ट्रॅक्टरची किती आणि अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टरची किती हे आपण थोडक्यामध्ये बघूया. तर अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टरची किंमत तुम्हाला 5 लाखापासून ते 8 लाखापर्यंत, म्हणजे तुम्हाला अर्जुन 705 घ्यायचा आहे का 555 घ्यायचा आहे त्याच्यावर आपण डिपेंड ठरतं. तर आपल्याला 35 HP पासून तुम्हाला 75 HP पर्यंत ट्रॅक्टर भेटतात. आता त्यामुळे तुमची निवड कोणती आहे त्याच्यावर डिपेंड ठरतं. आपल्याला 5 लाखापासून ते 8 लाखापर्यंत अर्जुन महिंद्राचे आपल्याला ट्रॅक्टर्स भेटतात. तर त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला गेलं तर जॉन डियरचे ट्रॅक्टर तुम्हाला 7 लाखापासून ते 15 लाखापर्यंत. आता तसं पाहायला गेलं तर 7 लाखापासून जॉन डियर ट्रॅक्टरची आपल्याला सुरुवात होते. सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला 15 लाखापर्यंत, म्हणजे आता जॉन डियर ट्रॅक्टर आहेत त्या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला संपूर्ण जे महागडे ट्रॅक्टर आहेत 15 लाखापर्यंत, आतमधून तुम्हाला एसी सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 4D म्हणजे नंतर 2D म्हणजे 4 चाकाला ब्रेक असणं, नंतर पुढच्या 2 चाकाला ब्रेक असणं, याची संपूर्ण अत्याधुनिक व्यवस्था हे जॉन डियर ट्रॅक्टरमध्ये करण्यात आलेली आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर मेंटेनन्स कोणतं जास्त देतं हे आपण थोडक्यामध्ये बघूया. तर मेंटेनन्स कुठलं देतं, तर मेंटेनन्स हे आपल्या अर्जुन महिंद्रा हे चांगल्या प्रकारे मेंटेनन्स जास्त काढत नाही. तर दुसरं पाहायला गेलं तर जॉन डियर ट्रॅक्टर हे मेंटेनन्स जास्त काढतं, कारण काय की त्याच्यामध्ये जे फीचर्स आहेत, वेगवेगळ्या सुविधा आहेत, पाहायला गेलं तर ते डिजिटल स्क्रीन असतं त्याचं, नंतर वेगवेगळे इंजिन्स मध्ये वेगवेगळे फीचर्स वापरलेत, त्यामुळे मेंटेनन्सला जास्त जो जॉन डियर ट्रॅक्टर आहे तो जास्त आपल्याला मेंटेनन्स देतो. तर तसं पाहायला गेलं तर ब्रँड पाहायला गेलं तर अर्जुन महिंद्रा हे अतिशय लोकांचं भारतातील लोक आहेत त्यांचा विश्वास संपादन केलेला अर्जुन महिंद्रा ब्रँड आहे आणि संपूर्ण भारतामध्ये अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टरची मागणी आहे. तर दुसरं पाहिलं तर जॉन डियर ट्रॅक्टरची संपूर्ण जगामधून ग्लोबल ब्रँड आहे, म्हणजे संपूर्ण जगाचा ब्रँड आहे आणि संपूर्ण जगामध्ये हे चालणारा जॉन डियर ट्रॅक्टर आहे. संपूर्ण जगामध्ये त्याची विक्री करण्यात येते. तर मित्रांनो जॉन डियर ट्रॅक्टर सुद्धा अतिशय चांगल्या उत्तम प्रकारचं आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर क्वालिटी, अर्जुन महिंद्राची सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची क्वालिटी. दुसरं पाहायला गेलं तर जॉन डियरची ट्रॅक्टरची अतिशय मजबूत आणि अत्याधुनिक तयार करण्यात आलेला ट्रॅक्टर आहे. अतिशय कुठं पडला केला तर त्याचे टायर सुद्धा अतिशय मोठ्या प्रकारचे आहेत आणि त्याचा जास्त असं करून ऍक्सिडेंट सुद्धा आणि त्यांची बांधणी सुद्धा अतिशय प्रकारे करण्यात आलेली आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा देण्यात आल्या आहेत, तर सुविधा देण्याचा अर्जुन महिंद्राला पॉवर स्टेअरिंग देण्यात आलेला आहे. नंतर जो गिअर बॉक्स आहे, गिअर बॉक्स सुद्धा अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आलेला आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर जॉन डियर ट्रॅक्टरमध्ये डिजिटल स्क्रीन, म्हणजे तुमचं डिझेल किती राहिलंय, कोणकोणत्या वायरिंग कुठली खराब झाली असेल तर त्याचा सिग्नल सुद्धा देतं. नंतर तुमच्या ट्रॅक्टरमध्ये कुठला बिघाड झाला असेल तर ते स्क्रीनवर तुम्हाला अलार्म देऊन ते स्क्रीनवरती दाखवतं. तर दुसरं पाहायला गेलं तर जॉन डियर ट्रॅक्टरला सुद्धा पॉवर स्टेअरिंग देण्यात आलेला आहे. मित्रांनो हे सुद्धा चांगल्या प्रकारचा फीचर्स जॉन डियर मध्ये वेगवेगळे फीचर्स तुम्हाला देण्यात आलेले. ब्रेक सुद्धा नंतर 4D नंतर 2D, 4D मध्ये सुद्धा म्हणजे 4 चाकाला ब्रेक असणार सुद्धा ट्रॅक्टर तुम्हाला जॉन डियर मध्ये भेटतं. नंतर तुम्हाला 2 चाकाला हवा असेल तर 2 चाकाला सुद्धा ब्रेक असणार ट्रॅक्टर सुद्धा तुम्हाला भेटतं. तर दुसरं पाहायला गेलं तर याचा उपयोग कुठला, तर तुम्हाला कोणता ट्रॅक्टर निवडायचा, ज्याची शेती कमी आहे, नंतर बऱ्यापैकी शेती आहे, अशा लोकांना अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर निवडणं अतिशय चांगलं. ज्याला ऊसाची वाहतूक करायची असेल तर ऊस वाहतूक करायची असेल तर अर्जुन महिंद्रा अतिशय उपयोग चांगला आहे. जॉन डियर तुम्ही करू शकता, पण तो अवरेजला जास्तीत जास्त तो अवरेजला तो डिझेल जास्त खातो, त्यामुळं जो ट्रॅक्टर ऊस वाहतूक करतो त्याला तो परवडायला थोडा खिशाला पैशाची कातर लावतो, हे मात्र नक्की. तर दुसरं पाहायला गेलं तर अर्जुन महिंद्रा जे नांगरट असते शेतामध्ये, नांगरटी सतत चांगल्या प्रकारे करतो. तर जॉन डियरचे म्हणजे ज्याला 100 एकरच्या वरती शेती आहे, म्हणजे चांगले जे मोठे शेतीवाले आहेत, शेतकरी आहेत, तर त्याला हे जॉन डियर ट्रॅक्टर सुद्धा अतिशय उपयोग आहे. कारण काय की याच्यामध्ये भरपूर मोठी ताकद असते, वेगवेगळ्या गोष्टी वाहून नेण्यासाठी जॉन डियर ट्रॅक्टर अतिशय उपयुक्त आहे. तर मित्रांनो ऊस वाहतुकी सुद्धा याचा उपयोग केला जातो. नंतर वेगवेगळ्या गोष्टीतून विटा म्हणा, नंतर जे जड वस्तू आहेत ते वाहून नेण्यासाठी जॉन डियर अतिशय उपयुक्त ट्रॅक्टर आहे. मित्रांनो ही माहिती कशी वाटली, ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा.